Hello, dear friends. I hope you all are studying well for the upcoming exams. So, be on toes for the exams. Like in a previous presentation, we have seen the incompatibilities in prescription and we have seen its definition and classification. In that, we have studied there are three classes, that is physical incompatibility, chemical, and therapeutic. So, we are studying the physical incompatibility. In that, we have studied four types of incompatibilities already. So moving on to the fifth type, that is precipitation. So everyone knows, जेव्हा आपण एखादी गोष्ट एखादं सॉलिड एखाद्या इनसोल्युबल सॉल्वंटमध्ये टाकतो तर ते प्रेसिपेट होतं. किंवा तुम्ही जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्ही एखाद्या सिरपची बॉटल बघितली असेल, तर त्या सिरपच्या बॉटलच्या वरती असे क्रिस्टल्स फॉर्म झालेले दिसतात तुम्हाला कधी कधी. तर ते क्रिस्टल्स कशामुळे फॉर्म होतात, तर त्यातली जी शुगर आहे त्या सिरपमधली ती क्रिस्टल आउट होते. तर यामुळे सुद्धा प्रिस्क्रिप्शनमध्ये इनकम्पॅटिबिलिटी येऊ शकते. तर हे तुम्हाला फिजिकली पण दिसतं की एखादं सोल्युशन टर्बिड झालं आहे किंवा PPT आली आहे किंवा असे काही शुगरचे हे झालेले आहेत, म्हणजे काय क्रिस्टलाइज झालेलं आहे. तर यामध्ये अ ड्रग इन अ सोल्युशन मे बी precipitated if the solvent in which it is insoluble is added to the solution. For example, resins are insoluble in water. म्हणजे आपण जर रेझिन्स वॉटरमध्ये ॲड केले तर ते इन्सोल्युबल आहेत. सो ऑब्व्हियसली ते सेटल डाऊन होतील आणि आपल्याला PPT दिसेल. किंवा व्होलॅटाईल ऑइल्स जे असतात ते अल्कोहोलमध्ये सोल्युबल असतात आणि आपण जर त्याच्यामध्ये वॉटर ॲड केलं तर ते त्यातला जो अल्कोहोलिक सोल्युशन म्हणजे नॉन ॲरोमॅटिक पोर्शन आहे ऑइलचा तो प्रेसिपिटेट होतो आणि ते सोल्युशन आपल्याला टर्बिड दिसायला लागतं. लिक्विड प्रिपरेशन इस्पेशली दोज कंटेनिंग सिरप्स मे शो क्रिस्टलायझेशन ऑफ शुगर इन द क्लोजर. मी जसं म्हणाले तुम्हाला की काही सिरपचे बॉटल असतात, त्याच्या लहान मुलांचे खोकल्याचे वगैरे औषध असतात, ते आपण घरात बघितले तर त्याच्या भोवती त्याचे खरखर वाजतं ते, म्हणजे शुगर क्रिस्टल आउट झालेली असते तिथे. तर हे कशामुळे होतं, तर हे प्रेसिपिटेशनमुळे होतं. तर कधी कधी प्रेसिपिटेशन आपल्याला टाळता येत नाही, तर अशा वेळी आपण काही कोसॉल्वंट्स ॲड करतात, जसं ग्लिसरीन असेल किंवा प्रोपेलिन ग्लायकॉल असेल, तर अशा कोसॉल्वंट ॲड करून आपण ते प्रेसिपिटेशन टाळू शकतो. सो नेक्स्ट आहे, मी हे थोडंसं फास्ट घेते आहे कारण का फिजिकल बऱ्यापैकी इझी आहे कम्पेअर टू केमिकल इनकम्पॅटिबिलिटीज. केमिकलमध्ये जे काही टाईप्स आहेत किंवा एक्झाम्पल्स आहेत ते थोडेसे वास्ट आहेत, ते आपण त्याची प्रेझेंटेशन बघताना बघूया. तरी पण मी नोट्स ज्या दिलेल्या आहेत देणार आहे त्याच्यामध्ये पण फिजिकल थोडासा ब्रीफमध्ये केलेलं आहे, पण केमिकल जे आहे ते बरंच वास्ट आहे, तुम्हाला ते वाचताना अंदाज येईल. सो नेक्स्ट आहे ग्रेनी सेमी सॉलिड्स. नॉन युनिफॉर्म कूलिंग पार्शियल सॉलिडिफिकेशन ऑफ हायर मेल्टिंग पॉइंट वॅक्सेस may occur when the cool spatula is used for mixing or when hot product is poured into cool container. कधी कधी काय होतं की आपण एखादं क्रीम बनवतो, जसं तुम्ही अजून फॉर्म्युलेशन नाही बनवले, पण जेव्हा आपण क्रीम बनवतो कुठली पण मॉइश्चरायझिंग क्रीम वगैरे असेल तर त्यावेळेस ऑइल फेज आणि ॲक्वियस फेज ज्या दोन फेजेस असतात त्या सेम टेम्परेचरला ठेवाव्या लागतात आणि ते सेम टेम्परेचरला मेंटेन, म्हणजे लाईक 70 डिग्री असेल 60 डिग्री असेल, डिपेंडिंग अपॉन त्या ऑइलचा मेल्टिंग पॉईंट किती त्याच्यावर ते ठेवायला लागतात आणि मग त्या सेम टेम्परेचर असताना त्या दोघांचं वॉटर बाथमध्ये त्या मिक्स कराव्या लागतात. जर कधी कधी अशा वेळी काय होतं की त्यांच्या टेम्परेचरमध्ये फरक येतो किंवा एखादं आपण खाली ठेवलं आहे आणि मग आपल्याला ॲड करायला उशीर झाला किंवा त्याचं टेम्परेचर कमी झालं, चेंज झालं असेल, तर अशा वेळी आपण जेव्हा मिक्स करतो तेव्हा त्याच्यामध्ये असे पार्टिकल्स तयार झालेले असतात, ग्रेन्स टाईप पार्टिकल्स तयार झाले असतात. किंवा कधी कधी असं होतं की तुमचं जे मिक्सचर आहे ते हॉट आहे आणि तुम्ही एखादा स्पॅच्युला जो त्या टेम्परेचरचा नसतो तो आपण त्याच्यामध्ये हे केला घातला तर त्या स्पॅच्युला भोवती पण कधी कधी सेमी सॉलिड किंवा असं ग्रेन लाईक पार्टिकल्स तयार होतात. तर हे जर आपल्याला टाळायचं असेल तर ते आपण जे टेम्परेचर आहे दोन्ही फेजेस म्हणजे ॲक्वेस ॲज वेल ॲज ऑर्गॅनिक ऑइल फेजचे जे आहे ते आपण सेम टाईमला सेम टेम्परेचरला मेंटेन करावं लागतं. सो फिजिकल इनकम्पॅटिबिलिटी कम्पेअरली इझी आहेत लक्षात ठेवण्यासाठी आणि अवॉइड करण्यासाठी सुद्धा. लिक्विफिकेशन, युटेटिक मिक्सचर, तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे, कापूर माहिती आहे जो आपण घरी पूजा करण्यासाठी आरती करताना वगैरे यूज करतो. तर हा कापूर जर तुम्ही असाच ठेवला
तर तुम्ही बघितलं असेल की तो उडून जायला लागतो किंवा त्याचं सबलिमेशन होतं. म्हणजे काय, तर ते डायरेक्टली सॉलिड फेजमधनं गॅसियस फेजमध्ये जातं. तर असे जे मिक्सचर असतात ज्याच्यामध्ये असे सबस्टन्स असतात, तर अशा सबस्टन्स असलेले प्रिपरेशन जेव्हा आपण तयार करतो तेव्हा कधी कधी त्यांचा मेल्टिंग पॉईंट लो असल्यामुळे ते व्यवस्थित प्रिपेअर नाही करतात. सो तशा मिक्सचरला युटेटिक मिक्सचर म्हणतात. इफ लो मेल्टिंग पॉईंट सॉलिड्स आर मिक्स टुगेदर अ लिक्विड और सॉफ्ट मास नोन ॲज अ युटेटिक मिक्सचर इज प्रोड्यूस. जसं म्हणाले कापूर असेल किंवा असे मेन्थॉल असेल, थायमॉल असेल, असे जे पदार्थ आहेत ना ते जर आपण मिक्स करायला गेलो तर असं एक सॉफ्ट मास प्रिपरेशन तयार होतं. तर अशा वेळी आपण जर ते आपल्याला अवॉइड करायचं असेल तर बेटर तुम्ही ते वेगवेगळं डिस्पेन्स करा आणि ॲट द टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ते मिक्स करू शकता. तर ही सुद्धा एक काय म्हणतात इनकम्पॅटिबिलिटी येते जी फिजिकल इनकम्पॅटिबिलिटीमध्ये मोडली जाते. दिस ऑकर्स ड्यू टू द लोअरिंग ऑफ मेल्टिंग पॉईंट ऑफ मिक्सचर टू बिलो रूम टेम्परेचर अँड लिबरेशन ऑफ वॉटर ऑफ हायड्रेशन. म्हणजे जे रूम टेम्परेचर आहे त्याच्या भोवती त्याच्या आधी त्याचा मेल्टिंग पॉईंट असल्यामुळे ते लगेच मेल्ट होतं आणि वॉटर काय म्हणतात रिमूव्हल ऑफ वॉटर किंवा वॉटर मॉलिक्यूल आहे तो रिमूव्ह केला जातो, ज्याच्यामुळे ते असं लिक्विडी दिसताना पण आणि आपल्याला ते हँडल करायला सुद्धा अवघड जातं. सो लिक्विफेशन कॅन बी करेक्टेड बाय डिस्पेन्सिंग इंडिव्हिज्युअल इन्ग्रेडियंट सेपरेटली. मी जसं तुम्हाला म्हणाले आधी की तुम्ही ते आयदर ते वेगवेगळे डिस्पेन्स करा जेणेकरून ते मिक्स होणार नाहीत आणि मग ते लिक्विफाय होणार नाहीत, किंवा मग त्याच्यामध्ये डायल्युएंट पावडर्स ज्या असतात जसं लॅक्टोज असेल, मॅग्नेशियम ऑक्साईड असेल किंवा मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड असेल आर सेपरेटली मिक्स्ड विथ युटेटिक सबस्टन्स अँड सच मिक्सचर्स आर मिक्स्ड टू प्रोड्यूस द फायनल प्रोडक्ट. म्हणजे जे युटेटिक मिक्सचर आहे त्याच्यासोबत सेपरेटली या पावडर तुम्हाला डिस्पेन्स कराव्या लागतील. म्हणजे ती पावडर प्लस युटेटिक मिक्सचर आणि मग जेव्हा आपल्याला फायनल प्रोडक्ट द्यायचं आहे त्यावेळेस ते आपण मिक्स करू शकतो सगळं. दिस प्रिव्हेंट्स द फिजिकल कॉन्टॅक्ट ऑफ लिक्विफायबल सबस्टन्सेस allowing the completion of liquefaction and absorbing the liquid using absorbents such as substance like kaolin. ते कधी कधी आपण असं करू शकतो की ते लिक्विफिकेशन होऊ द्यायचं आणि मग ते जे वॉटर रिमूव्ह झाले ते आपण ॲडसॉर्ब करू शकतो, जसं केओलिन सारखे पदार्थ आहेत. ॲब्सॉर्ब करणं वेगळं आणि ॲडसॉर्ब करणं वेगळं, ह्यात दोन वेगवेगळ्या टर्म आहेत. ॲब्सॉर्ब म्हणजे काय होतं की त्याच्या मध्ये ते शोषलं जातं असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला थोडक्यात एक्झाम्पल द्यायचं झालं तर एखादा स्पंज आहे आणि तो आपण पाण्यात बुडवला तर पाणी त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब झालं. तेच जर तुम्ही एखादा ब्लॅकबोर्ड आहे आणि त्याच्यावर तुम्ही खडूनी लिहिताय तर ते खडूचे पार्टिकल्स आहेत ना ते त्या ब्लॅकबोर्डला चिटकून राहतात, म्हणजे त्याच्या सरफेसला चिटकून राहतात, ते आतमध्ये ओढले जात नाहीत थोडक्यात. तर ते झालं ॲडसॉर्ब. सो ॲडसॉर्ब ही वेगळी टर्म आहे आणि ॲब्सॉर्प्शन ही वेगळी टर्म आहे. सो हे यातला डिफरन्स नेहमी लक्षात ठेवा. कधी कधी एक्झामला पण हे विचारतात किंवा बेसिक आपल्याला याबद्दल माहिती असलं पाहिजे. सो हे काही टाईप्स होते फिजिकल इनकम्पॅटिबिलिटीमध्ये. याच्यामध्ये इन्सोल्युबिलिटी असेल, प्रेसिपिटेशन असेल किंवा इनमिसिबल सॉल्वंटचं हे असेल, लिक्विफिकेशन असेल, तर असे काही इनकम्पॅटिबिलिटी आहेत जे प्रिस्क्रिप्शनमध्ये येऊ शकतात आणि ते आपण अवॉइड करायला पाहिजे. सो थँक्यू सो मच.